तर नाना पटोले यांच्या नाराजीवरून संजय राऊतांनी टीका केली। सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेस देशाचं पंतप्रधान पद घालवणार का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे। या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो। आम्हाला करायचं नाही आहे। प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का, हे त्यांनी विचार करायचा आहे। तर सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, परंतु आधीच ठाकरे गटाने आपला उमेदवार त्या ठिकाणी घोषित केलेला आहे। त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यामध्ये सध्या वाद झालेला आपल्याला दिसून येतो। तर नाना पटोले सध्या या ठाकरे गटाच्या निर्णयावरून नाराज असल्याचं बोललं जातंय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, या नाराजीमुळे एक फूट पडलेली आहे, एक मनभेद झालेले आहेत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये, याचे परिणाम काय होऊ शकतात? अमोल, फूट पडली असं म्हणता येणार नाही, थोडेफार मनभेद आहे हे म्हणता येईल। आणि महत्वाची गोष्ट की ज्या प्रकारे निर्णय प्रक्रिया म्हणजे दोन्ही पक्षाची जी निर्णय घेण्याची एक शैली आहे त्यामध्ये बराच फरक आहे। कारण की काँग्रेसचे जे निर्णय होतात हे त्यांच्या राजकीय संस्कृतीनुसार असेच रेंगाळत किंवा दिल्लीमध्ये शेवटल्या क्षणाला होत असतात, आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे जे निर्णय असतात ते उद्धव ठाकरे यांनी घोषित केले की तो अंतिम निर्णय असतो। मात्र आता हे दोन परस्पर विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र बसतात टेबलवर, तेव्हा त्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळावा लागतो। सांगलीच्या जागेवर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा महाविकास आघाडीच्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागा काँग्रेसच्या गटामध्ये गेलेल्या एकमत झालेलं होतं। मात्र आता सांगलीच्या जागेवरनं जो वाद पाहायला मिळतो, कारण की वादाचं कारण परस्पर निर्णय घेण्याचा आहे। म्हणजे चर्चेतनं जरी ती जागा उद्धव ठाकरेला घ्यायची असती तर चर्चेतनं त्यावर निर्णय झाला असता आणि नंतर घोषणा करता आली असती। मात्र परस्पर घोषणा केली, त्याला नाना पटोले यांचा नाराजीचं कारण ते प्रमुख आहे। आणि महत्वाची गोष्ट की ज्या जागेवर आधीच म्हणजे नाना पटोले यांचं असं म्हणणं होतं की चर्चेमध्ये यावर निर्णय घ्यायचा हवा होता। महत्वाची गोष्ट की मुंबईमधली एक जागा, भिवंडीची जागा आणि सांगलीची जागा, या तिन्ही जागा ज्या प्रकारे काँग्रेसला जवळपास देण्याचं एकमत झालं होतं। संजय राऊत यांनी दावा केला की रामटेकची जागा त्यांनी सिटिंग खासदार त्यांचा होता, ती जागा सोडली। पण काँग्रेसचा असा दावा आहे त्या जागेसंदर्भात की तिथे जे शिवसेनेचे खासदार निवडून येत होते ते नागपूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या जोरावर निवडून येत होते, आणि हे सगळे आकडे आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेले होते। त्यामुळे आता जरी यांच्यामध्ये खूप ताटातूट होईल असं म्हणता येणार नाही, मात्र मनभेद झालेले आहेत प्रचाराच्या काळामध्ये ते पाहायला मिळेल। बरोबर तुषार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।